नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. रोज आपण श्री गजानन महाराजांचा किती नामजप करायला हवा, तसं तर आपण नामजप कितीही करू शकतो आणि कधीही करू शकतो. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी खूप चांगलं आहे, जेव्हा आपलं मन शांत असते, आजूबाजूला देखील शांतता असते, त्यावेळी देखील आपण नामजप करू शकतो. किंवा रात्री झोपताना जर का आपण नामजप केला तर खूप चांगलं आहे. तसं आपण दिवसभरामध्ये कधीही नामजप करू शकतो. पण या दोन वेळी असं असतं की आपलं माइंड फ्रेश असते किंवा आपल्या एकाग्रता त्यावेळी जास्त होऊ शकते. त्यामुळे या दोन वेळेस ब्रह्ममुहूर्तावरती आणि रात्रीच्या वेळी नामजप करणं हे कधी श्रेष्ठ सांगितलं आहे. किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, समजा कधी काही टेन्शन आलं, कधी राग आला, कधी चिडचिड झाली, त्यावेळी देखील तुम्ही नामजप करा. त्यावेळी नामजप केल्यामुळे आपलं मन अतिशय स्थिर व्हायला सुरुवात होते. एखाद्या गोष्टीमध्ये आपलं मन विचलित झालं त्यावेळी देखील आपण नामजप करू शकतो. किंवा काही कशाचं टेन्शन आलं, पटकन असा राग आला, त्यावेळी देखील आपण नामजप करून आपलं मन हळूहळू शांत आणि स्थिर व्हायला सुरुवात होते. तर नामजप आपण कधी करू शकतो आणि कुठेही करू शकतो. त्यासोबतच आपण नामजप किती दिवसभरामध्ये करावा. तर संतांनी असं सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्य हा दिवसभरामध्ये 21,600 वेळेस ब्रीदिंग करतो, श्वास घेतो. तर आपण 21,600 वेळेस म्हणजे जवळपास आपली जे नामजप आहे ते तेवढे व्हायला पाहिजे. परंतु ज्यांच्याकडून शक्य नसेल तसं तर ही गोष्ट काही अशक्य नाही. आपण हे करू शकतो. माळीवरती नामजप करू शकतो किंवा काउंटरवरती देखील आपण नामजप घेऊ शकतो. आता तसं तर पाहिलं तर माळ जी असते आपली, जी तुळशीची माळ आहे, त्यावरती नामजप करणं हे कधीही योग्य आणि ते कधीही फलदायी मानले गेलेलं आहे. त्यामुळे आपण तुळशीच्या माळेवरती देखील नामजप करू शकतो. 108 त्यामध्ये मणी असतात, तर 108 वेळेस मग आपण दिवसभरामध्ये तसा आपण नामजप करू शकतो. परंतु आता कुणासाठी शक्यच नाही तुळशीच्या माळेवरती नामजप करणं, तर मग तुम्ही चालता बोलता उठता बसता देखील तुम्ही नामजप करू शकता. तुम्ही कुठलंही काम करत असताना देखील तुम्ही श्री गजानन महाराजांचा नामजप करू शकता. आणि तसा प्रयत्न करावा. म्हणजे आपण जरी विसरलो तरी सुद्धा आपण वेळोवेळी आपल्या मनाला सांगावं की आपल्या मनामध्ये आणावं की आपल्याला नामजप करायचा आहे आणि त्यानुसार आपण नामजप करावा. नामजप हा कधीही वाचिकपासून नामजप करावा. म्हणजे जोराजोरात जर आपण ज्याला म्हणतो आपण, जसं की अभ्यास करताना आपण जोराजोरात वाचतो आणि तसं आपल्या कानावरती पडते. किंवा आपण ग्रंथ वाचताना जोराजोरात वाचतो आणि आपल्या त्या कानावरती पडते. तर तेवढ्या उच्च स्वरामध्ये, तेवढ्या आवाजामध्ये आपण नामजप करायला सुरुवात करावी. म्हणजे आपण नामामध्ये आपलं मन लागायला सुरुवात होईल आणि कॉन्सन्ट्रेशन आपलं खूप चांगल्या पद्धतीने होते नामजप करण्याचं. त्यामुळे आपण जोराजोरात बोलून देखील नामजप करू शकतो. त्यासोबतच आपण जर का ठरवलं तर आपण 21,000 किंवा 22,000 किंवा 25,000पर्यंत देखील दिवसभरामध्ये आपण नामजप करू शकतो. त्यासाठी खूप काही असं वेगळं करायची गरज नाही किंवा खूप वेळ बसायची गरज नाही. तुम्ही चालता बोलता उठता बसता देखील तुम्ही नामजप करू शकता. म्हणजे अनेकशे लोक अजूनही आहेत की दिवसभरामध्ये ते नामजप करतात, भरपूर नामजप असा करतात. त्यांच्या ते काउंटर लावत नाही किंवा माळजप देखील घेत नाही, परंतु त्यांचा दिवसभरामध्ये 25,000पेक्षाही जास्त, 50,000पर्यंत, कुणाकुणाचा 1,00,000पर्यंत देखील नामजप होतो. तर त्या पद्धतीने देखील आपण नामजप हा करू शकतो. काउंटर न लावता किंवा तुळशीची माळ न घेता. जे काही खूप मोठे थोर साधू संत आहेत त्यांचं असं आहे की ते झोपेमध्ये देखील नामजप करतात. प्रत्येक श्वासासोबत ते त्यांचं नाम हे चालू असते. त्यामुळे आपण जोपर्यंत जागी आहोत, म्हणजे आपण झोपेपर्यंत तर नक्कीच नामजप हा करू शकतो. नामजप मनातल्या मनात करू शकतो. म्हणजे दरवेळी आपल्या मनाला तशी आठवण करून द्यायची आहे की आपल्याला नामजप करायचं आहे. काही काम करत असताना, ऑफिसमधलं काम करत आहात, घरातलं काम करत आहात का, किंवा बाहेर जरी तुम्ही कुठे गेले तरी सुद्धा तुमचा अखंड नामजप हा मनातल्या मनात चालू असायला हवा. नामजप करण्याचे अतिशय फायदे आहेत, त्यामुळे नामजप करावा. आपले साधू संत यांनी सांगितलंच आहे की प्रत्येक श्वासा परत तुम्ही नामजप करा आणि ते खरंच योग्य आहे. कारण नामजप केल्यामुळे मन अतिशय स्थिर होते, मन शांत होते, मनामधले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते जायला सुरुवात होतात. त्यामुळे कुठल्याही इष्टदेवतांचं, तुम्हाला जे इष्टदेव प्रिय असतील त्यांचं तुम्ही नामजप करा. आणि नामाचा महिमा हा प्रत्येक वेळी सांगण्यात आलेला आहे की नाम हे किती पवित्र आहे, नाम हे किती श्रेष्ठ आहे. त्यामुळे तुमचे जे कुठले इष्टदेव असतील किंवा महाराजांचा नामजप तुम्ही करायला सुरुवात करा. करताना तुम्ही जर का तुम्ही बसून नामजप करायचं असेल तर तुम्ही देवघरासमोर बसून माळीवरती नामजप करू शकता. किंवा काउंटर देखील मिळते त्यावरती तुम्ही नामजप करू शकता. किंवा
तुम्हाला जर समजा बसायला त्रास होत असेल तर तुम्ही चेअरवरती, सोफ्यावरती, बेडवरती बसून, कुठेही बसून तुम्ही नामजप करू शकता. नामजप करायला काहीच अडचण नाही किंवा नामजप करायला काहीच नियम नाही. त्यामुळे आपण बसल्या ठिकाणी, आपण प्रवास करत आहोत तिथे देखील आपण नामजप करू शकतो. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी नामजप करू शकतो. असं कुठेच नाही की आपण नामजप करू शकत नाही. आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामजप सांगितलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नामजप करण्याचा प्रयत्न करा. ज्या काही आपल्या भौतिक अडचणी आहेत, जे काही दुःख आहेत, ते सगळे त्याने तर जाणारच आहे, परंतु आपणचा एवढा महिमा आहे की आपल्याला त्यासाठी मरणोत्तर आपल्याला मुक्ती मिळणार असं नाही. आपण जिवंत असतानाच आपल्याला मुक्ती मिळेल, एवढा नामजपाचा महिमा आहे. त्यामुळे सतत नामजप करा, नामामध्ये राहा. मी तुम्हाला नेहमी करता सांगते की चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा आणि यामध्येच आपलं भलं होणार आहे, यामध्येच आपलं कल्याण होणार आहे. आपण आत्ता असताना देखील आणि आपण गेल्याच्या नंतर देखील आपलं भलं होणार आहे. त्यामुळे सतत नामजप करा. तुमच्याच्याने जसं शक्य होईल तसं नामजप करायला सुरुवात करा. कुणाला सुरुवात करायची असेल तर अगदी तुम्ही 108 पासून सुरुवात करू शकता. म्हणजे माळीवरती तुम्ही नामजपाला सुरुवात करू शकता. नंतर हळूहळू आपल्याला ती सवय लागते, आपल्या शरीराला, आपल्या मनाला ती सवय लागते की आपण उठता बसता देखील नामजप करतो. महाराजांचं नाव आपल्या मुखामध्ये येते. झोपताना नामजप करण्याची नक्की सवय लावा. अगदी 2 मिनिटापासून तुम्ही सुरुवात करा. हळूहळू वाढवत न्या. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं असं तुम्ही हळूहळू वाढवत न्या. किंवा मग काही काम करत असताना देखील तुम्ही नामजप करू शकता. त्याला काहीच अडचण नाही. नामजपाला कुठले नियम नाहीत. नामजप आपण सदा सर्वदा करू शकतो. नामजपाचं असं आहे की नामजप केल्यामुळे ज्या भौतिक अडचणी आहेत त्या तर दूर होणारच आहेत, त्यासोबतच आपल्या शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या देखील दूर होणार आहे. त्यामुळे सतत नामजप करा, नामामध्ये राहा आणि महाराजांचे चिंतन करा. महाराजांच्या चरणाशी शरणागत होऊन महाराजांची भक्ती करा. यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि यामुळेच महाराज आपल्याला तारणार आहेत. काही 21,600 किंवा 25,000 नामजप करणं शक्य होणार नाही, तर तुम्ही हळूहळू पासून सुरुवात करा. अगदी 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं अशी तुम्ही सुरुवात करा. हळूहळू आपल्या शरीराला, आपल्या मनाला त्या नामजपाची सवय लागते. मग हळूहळू तुम्ही तुमचा तो नामजप वाढवत नेऊ शकता. मग तुम्ही उठता बसता देखील, काही काम करत असताना देखील तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला एवढी नामजपाची सवय होईल की तुम्ही उठता बसता नामजप नक्की कराल. आणि नामजप केल्याचे फायदे तुम्ही स्वतः अनुभवाल. म्हणजे तुम्ही 3 महिने, 6 महिने जर का तुम्ही कंटिन्यू नामजप केला तर तुम्हाला आतून तुमचं आंतरिक जी शक्ती आहे ती कळायला सुरुवात होईल. तुमच्या शरीराला काही व्याधी असतील, काही आजार असतील, ते दूर व्हायला सुरुवात होतील. नामजपा एवढं सामर्थ्य कशातच नाही. नामजप म्हणजेच काय, आपण भगवंताचं नाम हे रिपीट करतो. म्हणजे भगवंताचं जे नाव आहे ते आपण कंटिन्युअसली रिपीट करतो. आपण त्यालाच नामजप म्हणतो, नामस्मरण म्हणतो. किंवा कुठला मंत्र असेल तो देखील आपण रिपीट करतो, तर त्याला आपण नामस्मरण म्हणतो, मंत्रजप म्हणतो. तर आपण असं रिपीट जी गोष्ट करू, नामजप करू, नामजपासारखं दुसरं या जगामध्ये काहीच नाही. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू महाराजांचं नामस्मरण करा, नामजप करा. आणि हे केल्यामुळं आपण जिवंत असताना आपली मुक्तीही नक्की होणार आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला मरण्याची गरज नाही. त्यामुळे सतत महाराजांचं नामस्मरण करा, नामजप करा, महाराजांच्या नामामध्ये राहा, महाराजांच्या चिंतनामध्ये राहा, महाराजांची शरणागत होऊन भक्ती करा. यामध्येच आपलं जीवनाचं कल्याण आहे आणि यामुळेच आपली लाईफ जी आहे ती खूप सुंदर होणार आहे. आपण असताना देखील आणि आपण गेल्याच्या नंतर देखील खूप चांगलं आपलं कल्याण होणार आहे, जीवनाचं कल्याण होणार आहे. त्यामुळे कंटिन्यू नामामध्ये राहा, नामस्मरण करत राहा. आणि जे काही भौतिक जे प्रॉब्लेम आहेत आपल्याला असं वाटते की या प्रॉब्लेममधून आपल्याला सुटका होणार नाही, मग ते शारीरिक असो किंवा भौतिक जगातले असो किंवा रिलेशनमधले असो किंवा अजून काही व्यावहारिक जे प्रॉब्लेम असो, आर्थिक प्रॉब्लेम जे असो, ते सगळं काही नामामुळे सुटणार आहेत. नामाचा महिमा खूप आहे. त्यामुळेच आपल्या साधू संतांनी आपल्याला पूर्वपारपासून सांगत आले आहे की नामजप करा, नामजपात राहा. आणि त्यांनी देखील तेच केलं आहे. आपल्या साधू संतांनी देखील तेच केलं आहे. त्यामुळे साधू संतांची वाणी मानून आपण कंटिन्यू नामजप करावं, नामस्मरणामध्ये राहावं. त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.